लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी ग्रामपंचायत भैरवनाथ नगर येथील सरस्वती इंटरनॅशनल स्कूलमध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। सरपंच सेवा महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष आणि लोकनियुक्त पहिल्या महिला सरपंच सौ दीपालीताई फरगडे यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सोहळा पार पडला। यावेळी अनुभवी आणि युवा पत्रकारांच्या कामाची दखल घेत त्यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या सोहळ्यात प्रिंट मीडियामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे ज्येष्ठ पत्रकार अशोक गाडेकर, बाळासाहेब आगे, प्रदीप आहेर, महेश रक्ताटे, महेश माळवे, दीपक उंडे, रवींद्र भागवत, संतोष मते आणि रामनाथ बोराडे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये निर्भीड पत्रकारितेचा ठसा उमटवणारे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे जयेश सावंत, स्वप्नील सोनार आणि महिला पत्रकार विजयाताई बारसे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। या कार्यक्रमाला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष मस्के, प्रसिद्ध सर्जन डॉक्टर रवींद्र कुटे, खादी ग्रामोद्योगचे संचालक प्रवीण फरगडे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी डॉक्टर बापूसाहेब हरिश्चंद्र यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांनी पत्रकारांच्या कार्याचे कौतुक केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरस्वती इंटरनॅशनल स्कूलचे सर्वेसर्वा विरेश लबडे आणि त्यांच्या संपूर्ण शालेय स्टाफने विशेष सहकार्य केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकोलकर सर यांनी केले। या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य कांता शेळके, पांडुरंग लबडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ठाकरे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब दिघे, भानुदास लबडे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर पानसंबळ, डॉक्टर अंकिता आगळे, डॉक्टर रेखा नाईक, डॉक्टर दीप्ती गाडेकर, डॉक्टर सारिका घेरडे, डॉक्टर संगीता पागिरे, डॉक्टर दर्शनी साबळे, डॉक्टर मीनाक्षी शिंगवी उपस्थित होत्या। तसेच ज्ञानेश्वर फरगडे, बाळासाहेब गायकवाड, सुभाष शेळके, मुख्याध्यापक अर्जुन कासार, राजेंद्र मोरगे, श्रीराम फरगडे, संभाजी फरगडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा।